शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, अन्वय भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्ध अवतरणिका. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा स्यमंतकाचा 56वा. स्यमंतकहरण शतधनोद्धार, फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगेतया. 16,100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ.
त्र्याहत्तरी सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77. दंतवक्त्र विद्रोथोद्धार 78. बलराम हस्ते सूतवध. बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी. द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86 वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय रघुवीर. आज चैत्र शुद्ध सप्तमी शके 1947. कालचा दिवस म्हणजे तारखेने 3 एप्रिल. याच दिवशी 3 एप्रिल 1680 सन 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला होता. छत्रपतींच्या पूर्ण चरित्राचं, शिवाजी महाराजांचं चरित्र हे मुळामध्ये आपण वाचावं, त्यामधला आनंद घ्यावा आणि आपला धर्मस्थापनेसाठी त्यांनी केलेलं जे कार्य आहे, त्यांची जी लीला आहे तीच आपण आपल्या लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे दोघे भांडत असते जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे, हे जसं आहे. आणि काय होतं त्याच्यामुळे तिसऱ्याचा फायदा होतो. आणि आपल्या स्वराज्याचं स्थापन करण्याचं असेल तर आपल्यामध्ये देशप्रेम देशभक्ती हे अगदी ज्वलंत असली पाहिजे. आणि त्यामुळे अशा महापुरुषांचे चरित्र आपण त्याचा अभ्यास जरूर करावा. त्यानंतर कालचा दिवस म्हणजे आपले मामा देशपांडे जे दत्त सांप्रदायिक आहेत, ज्यांचं आमच्या सुनील दादांनी मागे बऱ्याच जणांना त्यांचे जे 3 भाग आहेत चिंतन या नावाने, भाग 1, 2 आणि 3 हे त्यांनी आपल्याला दिले होते, ते आपल्याला आठवत असेल. त्यांचंसुद्धा जे निर्याण आहे ते सुद्धा कालच्या तारखेला आहे, तिथीला नाही. तिथी त्यांची वेगळी आहे. आता जो आपला अध्याय आहे तो अध्याय म्हणजे दंतवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार आणि तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध. हा आपला 78वा अध्याय, दशमस्कंदातील 78वा अध्याय. आपण सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस श्रीकृष्णांचा जो वंश आहे त्यामध्ये कोणते कोणते वंश आहेत, म्हणजे त्यांच्या नात्यातले जे जे वंश आहेत 7-8 वंशांची नावं दिलेली आहेत. त्यामधला प्रमुख असा वृष्णी वंश आहे. वृष्णी वंशामध्ये जन्मलेले भगवंत. यदुवंशसुद्धा त्यामध्ये आहे. आणि अशा सगळ्या वंशामध्ये वंश शिरोमणी असणारे भगवान श्रीकृष्ण. आता दंतवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार हा भाग आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये आता आपण जसं हा एक एक श्लोक पाहू त्यावेळेस आपण त्याचा विशेषत्वाने तो भाग कसा येतो या चरित्रामध्ये ते आपण लक्षात घेऊ. शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला, शिशुपालस्य शाल्वस्य पौंड्रकस्यापि दुर्मती परलोकगतां च कुर्वन् पारोक्ष सौरदम. मागच्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं शाल्वाचा उद्धार जो झाला, त्या शाल्वाचा उद्धार करत असताना पुढे एका ठिकाणी येतं की या पापी शाल्व जेव्हा मरण पावला ते, आणि त्याला भगवान शंकराने दिलेलं जे विमान होतं सौभ नावाचं, जे लोखंडाचं विमान होतं. आज लोखंडाचं विमान कधीच नसतं कारण त्याचं वजनच जास्त असतं. त्यामुळे हलक्यात हलक्या पत्र्याचं तयार केलेलं विमान हे उडू शकतं, हे आजच्या विज्ञान आहे. पण त्या काळामध्ये लोखंडाचं विमानसुद्धा उडत होतं.
आणि आपल्या मनाप्रमाणे उडत होतं. जेव्हा पाहिजे तेव्हा ते इतरांना दिसत होतं आणि जेव्हा अदृश्य व्हायचं तेव्हा अदृश्य होत होतं. ही कथा श्रीमद भागवतामध्ये दिलेली आहे. त्या शाल्वाचा मृत्यू झाला आणि आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागली. हा मागच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आता त्याच वेळेस या शाल्वाचा जो मित्र आहे त्याचं नाव दंतवक्त्र. म्हणजे आता हे एक प्रकारचं संघटन आहे. त्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये इंडी संघटन. त्यामुळे एकमेकाचे मित्र एकत्र येतात कोणाचा तरी विरुद्ध शक्ती दाखवण्यासाठी. त्यामधला हा दंतवक्त्र आहे. आता दंतवक्त्र कोण होता असा विचार केला तर हे दंतवक्त्र म्हणजे शिशुपाल आणि दंतवक्त्र हे आपल्या पूर्वीपासून जे कथानक चालू आहे, सनकादी ऋषींनी जय विजय या दोन्ही द्वारपालांना शाप दिला, तेच द्वारपाल पुढे या 3 अवस्थेमध्ये 3 वेळेस त्यांनी जन्म घेतला. आता आपण पाहिलं की शिशुपाल गेलेला आहे, शाल्व गेलेला आहे आणि पौंड्रकसुद्धा गेलेला आहे. पौंड्रक म्हणजे दुसरा वासुदेव. हे तिघे मारल्या गेल्यानंतर त्यांच्या मित्रांपैकी असणारा हा दंतवक्त्र याला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो स्वतः हातामध्ये गदा घेऊन एकटाच पायी, रथ नाही, काही घोडे नाही, शस्त्र नाही, हत्यार नाही, युद्धभूमीवर येऊन धडकला. तो इतका शक्तिमान होता की त्याच्या चालण्याने जमीनसुद्धा हादरत होती. गदा पाणी प्रकंपयन एकहा पदाति समृद्धो गदा पाणीही प्रकंपयन. म्हणजे हातामध्ये गदा होती पण चालण्यामध्ये इतक्या प्रकारचा क्रोध होता की जमीनसुद्धा हादरून गेली होती. जसा भूकंप आज होतो तशी जमीन हादरून गेली. एक पदाति समृद्धो. आता भगवंत रथामध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं की हा आता पायी येत आहे. त्यामुळे भगवंताने सुद्धा हातामध्ये आपली गदा घेतली. भगवंताची गदा, विष्णूची गदा म्हणजे कौमुदकी गदा. रथातून खाली उडी मारली. अवप्लित रथात कृष्ण हा सिंधुम वेलेय प्रत्यधात. आणि जसा समुद्राला किनारा असतो, तो किनारा असल्यामुळे समुद्राचं पाणी तो किनारा ओलांडून गावामध्ये जात नाही. एखाद्या नदीमध्ये जेव्हा पूर येतो तेव्हा ते नदीचं पात्र जे आहे ते पाणी इतक्या जोरात येतं की ते गावामध्ये शिरतं, हे खरं आहे. पण जो समुद्र आहे त्यालासुद्धा मर्यादा आहे. सिंधू मर्यादा धरी असं समर्थ म्हणतात. त्यालासुद्धा मर्यादा आहे आणि ती मर्यादा कोणी लावली असेल तर ती भगवंताने, महाविष्णूने लावलेली ही मर्यादा आहे की ज्याच्या मर्यादेमुळे सूर्य तापत असतो, ज्याच्या मर्यादेमुळे ढग निर्माण होतात, ज्याच्या आज्ञेमुळे पुन्हा वर्षाव होतो, पुन्हा तेच पाणी पुन्हा बाष्पाच्या रूपाने ढगामध्ये आकाशामध्ये जातं आणि पुन्हा काही काळ झाला की वर्षा ऋतू सुरू होतो. हे जे भ्रमण आहे, लाविले भ्रमण जगदीश असं समर्थाने म्हटलेलं आहे. त्या श्रीकृष्णाने खाली उडी मारली आणि त्याला अडवलं पुढे जाऊन. गदाम उद्यम्य कारुषो मुकुंदम प्राह दुर्मदहा. आता दुर्मद असणारा हा म्हणजे मदाने प्रेरित झालेला, म्हणजे षड्रिपू जे आहेत त्या षड्रिपूंचं एक उदाहरण म्हणजे हा दंतवक्त्र आहे. आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत ज्यांची नावं आली हे सगळे भगवंताचे नातेवाईक आहेत. आता नातेवाईक कसे, तर वसुदेवांचे ज्या बहिणी आहेत त्या बहिणीचे हे सगळे मुलं आहेत. आता आपल्याला कृष्णाचं जेव्हा आपण चरित्र पाहतो तेव्हा आपल्या मनापुढे एकच येतं की कृष्णाने आपल्या मामाचा कंसाचा वध केला आणि कदाचित त्यामुळे आज कोणाचंही नाव कंस असं नसतं. गणितामध्ये आपण कंस खूप वापरतो पण कोणाचंही नाव कंस असं नसतं. या वसुदेवाच्या बहिणीचा मुलगा असणारा हा दंतवक्त्र तो गदा घेऊन आता समोर आलेला आहे आणि दंतवक्त्र मदाने, आपल्या गर्वाने, अहंकाराने भगवंताला म्हणत आहे. गदाम उद्यम कारुषो मुकुंद प्राह दुर्मदहा दिष्ट्या दिष्ट्या भवान अद्य मम दृष्टीपथम गतः. आता तू माझ्या दृष्टीपथास आलेला आहे, तू माझा शत्रू आहेस. त्यामुळे आता तुला मारणं हेच माझं कर्तव्य आहे. कारण ती पण सांगतो त्वम मातुलेयो न कृष्ण. कारण तू माझा मामेभाऊ आहेस, मामाचा मुलगा आहेस, वसुदेवाचा मुलगा आहेस, तरी तू माझ्या मित्रांना मारले. म्हणजे आता मित्र प्रमुख झाला पण मामा हे दूर गेले आणि त्या माझ्या मित्रांना तू मारल्यामुळे तू मलासुद्धा मारू इच्छितोस, म्हणजे माझासुद्धा तूच शत्रू आहेस. म्हणून हे मूर्खा,
म्हणजे हा दंतवक्त्र हा भगवान श्रीकृष्णाला अशा प्रकारे मूर्ख अशा प्रकारे संबोधन करत आहे. आज मी तुला माझ्या या वज्रसारख्या गदेने तुला मारणार आहे. अरे मूर्खा, तू माझा भाऊ असलास तरी शत्रू आहेस हे महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या मित्रांवरलं प्रेम, माझ्या मित्रांना तू मारलंस, आज ते गतप्राण झाले आणि त्यांचा मित्र म्हणून माझं जे कर्तव्य आहे की ज्यांच्यामधून ऋणातून मी मुक्त होईल ते ऋण फेडण्यासाठी मी तुझा आज वध करणार आहे, असा तो दंतवक्त्र या ठिकाणी म्हणत आहे. आता जसा माहूत असतो, तो माहूत त्या हत्तीला व्यवस्थितपणे चालवण्यासाठी अंकुशाने हत्तीला टोचत असतो. तसं त्याप्रमाणे हा दंतवक्त्र जो आहे आपल्या कडवट शब्दाने भगवान श्रीकृष्णाला युद्धासाठी प्रवृत्त करत आहे. आणि एखादा सिंहाप्रमाणे तो गर्जनासुद्धा करत आहे. आणि असं झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यात म्हणतात की त्यांनी रणभूमीवर प्रवेश केला. भगवंतानी रणभूमीवर भगवंत आहेतच. आता त्यांनी आपल्या गदेचा प्रहार भगवान श्रीकृष्णाच्या जे कृष्णम वंदे जगद्गुरुम असं ज्याचे श्रेष्ठत्व आहे त्यांच्या मस्तकावर गदेचा प्रहार केला. आता पहा, म्हणजे काय म्हणतात त्याला, शत्रुत्व कशा प्रकारचं असतं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. भगवंताशी 100% शत्रुत्व असेल तर तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आता यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण एवढा मोठा प्रहार आपल्या मस्तकावर धारण केला, पण ते भगवंत आहेत त्यामुळे ते जराही आपल्या जागेवरून हलले नाहीत. आणि म्हणून त्यांचं एक नाव अच्युत हे नाव आहे. न चचाल यत उद्वहा, हल्लेसुद्धा नाहीत. गदया अभिहतो अप्याजो, अभिहतो शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आता अभिहत म्हणजे गदेने मारल्यानंतर सुद्धा. आपण आपल्या श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा एक श्लोक म्हणतो, शेवटी आहे, रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरिचमो रामाय तस्मै नमः. त्या रामाला आम्ही नमस्कार करतो जो राजा आहे. रामराज्य ही संकल्पना रामापासून सुरू झाली आणि तेच रामराज्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. सदा विजयते, सगळीकडे विजय प्राप्त झाला. राम युद्धामध्ये हारले असं एकही उदाहरण नाही. अशा रामांना मी नमस्कार करतो असं भगवान शंकर म्हणतात. रामम रमेशम भजे, रमेश म्हणजे भगवान शंकर. अशा रामांना मी नमस्कार करतो. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य सांगेल, रामेणा अभिहता निशाचरचमू. अभिहता हा शब्द आला की रामेणा म्हणजे रामाकडून, अभिहता कोणाकोणाला मारलं तर निशाचर चमू, निशाचर म्हणजे राक्षस, त्यांचा चमू म्हणजे त्यांचा सगळा ग्रुप, त्यांचा समूह, त्याचा नाश ज्या रामाने केला त्या रामाय तस्मै नमः. तसं या ठिकाणी गदया अभिहतो अप्याजो न चचाल यदुद्वहा कृष्णोपि तमहन गुर्व्याः कौमुदक्या स्तनांतरे. कृष्णाने सुद्धा आपल्या हातातली कौमुदकी गदा उचलली आणि दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला. आता कृष्णाने प्रहार केला म्हणजे भगवंताचीच इच्छा आहे की आता याचा उद्धार केला पाहिजे. त्यापासून त्याला आता सुटका नाही. गदेच्या प्रहाराने गदा निर्भिन्न हृदयम उद्वन रुधिरम मुखात, त्याच्या मुखातून सगळीकडून रक्त तो आता ओकू लागला. त्याचे केस विखुरले, हातपायसुद्धा आता पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला. धरण्याम न्यपदत व्यसुहू, जमिनीवर पडला. तत्सूक्ष्मतरम ज्योतिही, शिशुपालवधाचं आपण पाहिलं. शिशुपालाच्या आईला भगवंताने, म्हणजे त्यांची आत्याच होती, आत्याला त्याने वचन दिलं होतं की जोपर्यंत हा 100 अपराध करणार नाही तोपर्यंत याला माझ्यापासून काही मृत्यू नाही. पण ज्या क्षणी हा 100 अपराध करेल, आपण म्हणतो लाईन ऑफ कंट्रोल LOC, तसं तेव्हा मी एअर स्ट्राईक करेन असं म्हणल्यासारखं या ठिकाणी आहे. ते म्हणतात की जेव्हा हा 100 अपराध करेल तेव्हा मात्र मी याला मारेल, तोपर्यंत मारणार नाही. आणि शिशुपालाचा उद्धार किंवा त्याचा वध भगवंताने केला, तो प्रसंग आपण आत्ताच पाहिला मागच्या 2-3 अध्यायापूर्वी. आता हा दंतवक्त्र जो आहे
त्याचंसुद्धा असंच झालं. हा जेव्हा गतप्राण झाला तेव्हा त्याच्या शरीरातून पश्यताम सर्वभूतानां यथा चैद्यवधे नृपः. चैद्यवधे म्हणजे चेदी नरेश असणारा शिशुपाल, तो जेव्हा मेला तेव्हा त्याच्या शरीरातून दिव्य ज्योत निघाली आणि ती भगवान श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाली. त्याचप्रमाणे यासुद्धा हा दंतवक्त्र जो आहे तो मेला तेव्हा त्याच्याही शरीरातून दिव्य ज्योत निघाली आणि भगवंताच्या शरीरामध्ये येऊन ती समाविष्ट झाली, सामावली. आता याचं कारण काय की हे दोघे दंतवक्त्र आणि शिशुपाल हे मुळामध्ये जय विजय हे भगवंताचे पार्षद होते. जय आणि विजयांना सनकादी ऋषींचा शाप होता आणि 3 जन्म तुमचे राक्षस योनीमध्ये होतील. आता याचं मूळ जे आहे ते आपण सुद्धा पाहिलं, भागवतामध्ये पाहिलं. कश्यप ऋषी आणि दिती अवेळी संग केल्यामुळे आता तुझ्या पोटी राक्षसांचा जन्म होईल. पण आता त्याचा काहीतरी शापाचा उशाप जो आहे तो असा दिला की त्यांचा उद्धार मात्र भगवंताच्या हस्ते होईल. तेच पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू झाले, तेच पुढे दंतवक्त्र आणि शिशुपाल झाले आणि तेच पुढे 3ऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. अशा प्रकारे याचा आता वध झाला आहे आणि ती दिव्य ज्योत भगवंतामध्ये समाविष्ट झाली. आता याचा एक भाऊ होता, विदुरस्थ तद्भ्राता, विदुरथाचा भाऊ. भ्रातृशोक परिप्लुतः म्हणजे दंतवक्त्राचा भाऊ विदुरथ आहे आणि विदुरथ जो आहे तो आपल्या भावाच्या मृत्यूमुळे त्याला खूप वाईट वाटलं आणि तो सुद्धा आता क्रोधाने सुस्कारे टाकीत हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी त्या युद्धभूमीमध्ये आला. आगच्छत असी चर्मभ्याम, असी चर्मभ्याम, असी म्हणजे तलवार आणि चर्म म्हणजे जी चामड्यापासून जनावरांच्या तयार होते ती ढाल, ती घेऊन तो त्या ठिकाणी आला. आपण म्हणतो सासीतून धरून बाणम पाणीम नक्तन चरांतकम. सासीतूण, सासी स असी तूण, तूण म्हणजे भाता ज्यामध्ये बाण ठेवलेले असतात आणि एकीकडे ढाल आणि तलवार हे सुद्धा आहे. तसं विदुरथाचं तो भगवान श्रीकृष्णांच्या समोर आला. तस्य चा पततः कृष्ण चक्रेण क्षुर नेमिना. तो चाल करून येत आहे हे पाहून भगवान श्रीकृष्णाने आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने म्हणजे सुदर्शन चक्राने त्याचं किरीटकुंडलाने युक्त असणारं मस्तक जे उडवलं. शिरोजहार राजेंद्र, शिरोजहार म्हणजे त्याला कापून टाकलं आणि सकिरीटम सकुंडलम, कुंडलासहित किरीटासहित त्याचं मस्तक विच्छेदन केलं. एवं सौभच शाल्वंच दंतवक्त्रं सह अनुजम म्हणजे आपलेच भाऊ असणारे हे तिघे. कोण? शाल्व, त्याचं सौभविमान, दंतवक्त्र आणि विदुरथ या दोघांनाही भगवान श्रीकृष्णाने तिघांनाही मारलेलं आहे. त्यावेळेस देव, मनुष्य, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, महानाग, पितर हे सगळे आनंदित झाले, भगवंताची स्तुती करू लागले. त्याच वेळेस अप्सरा, यक्ष, किन्नर, चारण हे जे आहेत ते स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले. आता वृष्णी वंशाचा हा यदुवीर आहे, हा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याच्याबरोबर ते चालत विजयाचे गान करू लागले. आता योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारच्या लीला करत असताना ते सदैव विजयी होत होते. आताच्या बाबतीत म्हणलं 14मध्ये विजयी झाले, 19मध्ये झाले, 24मध्ये विजयी झाले आणि नंतर हे सगळा हा जो विजय आहे भगवंताचा हा काही लोकांना पावला नाही. आत्ताच्या संदर्भात पुन्हा आपलं गठबंधन. आता ज्यांना हे पाहवत नाही त्यांना त्यामध्ये काहीतरी उणीवा दिसतात. तसं अविवेकी लोकांना मात्र हे सगळं पाहून स्वतः पराजित झाल्यासारखं वाटत होतं. पण स्वतःचा पराजय न स्वीकारता ते जे जिंकलेले आहेत त्याच्यामध्ये काय उणीवा आहेत याचाच शोध घेण्यामध्ये ते पुढे जातात. आणि होतं असं की या लोकांना पुढे काही चांगली गती मिळत नाही. आता इकडे बलरामाने असं पाहिलं की एवं योगेश्वर कृष्ण भगवान जगदीश्वरः ईयते पशुदृष्टीनां निर्जितो जयती इति सहा. बलरामांना सगळे बातम्या समजल्या. कौरव पांडवाचं आता ते युद्ध होणारं इथपर्यंत आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने जाऊन शिष्टाई केली.
ते मानलं नाही, दुर्योधनाने मान्य केलं नाही आणि म्हणून आता युद्ध अटळ आहे अशी परिस्थिती आली. आता भगवान बलरामांनी या युद्धाच्या ठिकाणी आपण नसलेलं बरं असं त्यांच्या मनामध्ये आलं. कारण एकीकडे दुर्योधन हा बलरामांचा शिष्य आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे बलरामांचे लहान भाऊ आहेत. आता आपण तिथे असलो तर हा लहान भाऊ आहे आणि हा आपला शिष्य आहे. अशीच कथा आपल्या तिरुपती बालाजीचं जे पुस्तक आहे व्यंकटेश महात्म्य नावाचं, खूप छान पोथी आहे. त्यामध्ये भगवान व्यंकटेशाचे सासरे म्हणजे आपले लक्ष्मी माता किंवा काय म्हणतो आपण त्या पद्मावतीचे वडील आकाशराज, त्यांच्या काळामध्ये असंच झालेलं आहे. त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा भगवंत म्हणतात आता सासरे बुवा गेलेले आहेत, आत्तापर्यंत त्यांच्यामुळेच मी जिवंत होतो असं भगवंत म्हणतात. आणि आता सासरे गेल्यामुळे जसं नेहमीच होतं इस्टेटीसाठी भांडण होतात, तसं या पद्मावतीचे भाऊ आणि पद्मावतीचा काका यांच्यामध्ये युद्ध झालं. आता या युद्धाच्या वेळेस आता काकांच्या बाजूने भगवंतांनी राहावं का त्या आपल्या मेवण्याच्या बाजूने राहावं हा प्रश्न जसा झाला तसं या ठिकाणी बलरामांना सुद्धा प्रश्न झाला. आणि बलरामांनी त्यावेळेस निर्जितो जयती ती सहा श्रुत्वा युद्धोद्यमम राम कुरुणाम सह पांडवैही, कौरव आणि पांडवामध्ये युद्ध होणार आहे हे समजल्यानंतर तीर्थाभिषेक व्याजनेनं तीर्थांचं दर्शन घ्यायचं, त्या ठिकाणची पूजा अर्चा करायची, पिंडदान करायचं, या उद्देशाने मध्यस्थ प्रयोग केलं. ते द्वारकेमधून बाहेर पडले बलराम. आता जेव्हा द्वारकेतून ते बाहेर पडले तेव्हा आता ते कुठे कुठे गेले त्या तीर्थक्षेत्रांची नावं आता 7-8 श्लोकांमध्ये आले. बलरामांची तीर्थयात्रेचे स्नात्वा प्रभासे संतर्प्य, प्रभास क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी पुढे भगवान श्रीकृष्णाने आपला देह ठेवला तो व्याज आला, त्याचा बाण लागला आणि भगवंताने स्वतः आनंदाने या देहाचा त्याग केला. ही कथा पुढे येईलच आपल्याला. देवर्षी पितृ मानवान म्हणजे 3 प्रकारचे ऋण जे आहेत, देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण, यातून मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी संतर्पण केलं आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणच्या उपस्थित असणाऱ्यांना तृप्त केलं. त्या ऋणातून ते आता मुक्त होऊ लागले. नंतर काही ब्राह्मण जे आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि बलरामाने पुढे सरस्वती नदीच्या काठी ते जाऊन पोचले. सरस्वतीम प्रतिस्तोत्रम ययौ ब्राह्मण समृत म्हणजे ब्राह्मणांच्या भोवती असणारे बलराम सरस्वती नदीच्या उगमाकडे निघून गेले. आता या सरस्वती नदीचा उगम म्हणजे आपल्या बद्रीनाथाला आपण जेव्हा जातो तेव्हा तिथून पुढे माणा नावाचं गाव आहे, माणगाव किंवा माणा म्हणतो त्याला आपण, त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या व्यासांचं ती गुफा आहे, ज्या ठिकाणी व्यास राहत होते, ज्या ठिकाणी भगवंताच्या आज्ञाने त्याने पुढे भागवताची रचना केली. म्हणजे सरस्वतीच्या त्या काठी असणारा व्यासांचा आश्रम, त्या ठिकाणी या श्रीमद भागवताची निर्मिती झाली. त्यानंतर जी गंगा नदी आहे, आपण जातो नेहमी दर्शन घ्यायला ऋषिकेश आणि हरिद्वार, त्या ऋषिकेशाच्या ठिकाणी हे भागवत झालं. कोणाचं की परीक्षित राजा आणि शुकदेवांचं भागवत झालं. म्हणजे सरस्वती नदी आली, त्यानंतर गंगा नदी आली, त्यानंतर तिसरी नदी म्हणजे आपली यमुना. ते यमुना, गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि त्यामुळे जे आताच आपण पाहिलं की 65 कोटी लोकांनी ज्या तीर्थराज प्रयागमध्ये स्नान केलं आणि आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि त्याबद्दलचं काहीच वाईट वाटून घ्यायचं कामं नाही. पण आपल्यासाठी हा श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे ते त्रिवेणी संगमच आहे की ज्याचा उगम, ज्याचं लिखाण सरस्वतीच्या काठी झालं, ज्याचं भाष्य या शुकदेवाने केलं परीक्षित राजासाठी ते गंगात किनारी, आणि कृष्णाचं पूर्ण चरित्र जे 12 लीला जे ते यमुनेच्या काठी होत्या, त्यामुळे ह्या तिन्ही नद्यांचा संगम असणारं हे श्रीमद भागवत 18,000 श्लोक, 12 स्कंद आणि त्यामधलं त्याचं हृदय की त्याचं मुख्य जे स्थान आहे ते स्थान म्हणजे हा दशमस्कंद आहे. आणि म्हणून दशमस्कंदाला खूप महत्त्व आहे. अनेक ऋषीमुनींना भगवंताने आदेश दिले की दशमस्कंदाचा पाठ करा.
आत्मदेव जे आहे ज्याचं आख्यान आपण भागवत महात्म्यामध्ये पाहिलं, ते आत्मदेवसुद्धा दशमस्कंदाचा पाठ करूनच निजधामाला गेले. असे अनेक उदाहरणं श्रीमद भागवतामध्ये आलेले आहेत. आता हे कुठे कुठे गेले त्यांची नावं दिले. पृथुदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ, पूर्ववाहिनी, सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रावर बलराम गेले. आणि हे सगळे तीर्थयात्रा करत असताना ज्या ठिकाणी ऋषींचा एक ज्ञानयज्ञ सुरू होता, जो ज्ञानयज्ञ कधीही संपत नाही, हजारो वर्ष चालणारा ज्ञानयज्ञ, त्या नैमिषारण्यामध्ये ते जाऊन पोचले. अकोल्यातल्या बरेच मंडळींना आठवत असेल, आपण 2012-13मध्ये ही सगळी तीर्थयात्रा केलेली आहे. नैमिषारण्यामध्ये सुद्धा आपण गेलो, ज्या ठिकाणी आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी उपासना केली आणि त्यांना साक्षात दर्शन झालं. त्याच मठामध्ये आपण उतरलो होतो नैमिषारण्यामध्ये. जगाम नैमिषम यत्र ऋषिया सत्रम आसते. ऋषींचं अखंड असं सत्र त्या ठिकाणी सुरू होतं. दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी त्या ठिकाणी जे होते आणि सगळं त्या ठिकाणी चर्चा, एखादा ग्रंथ घेऊन त्यावरचं निरूपण असं चालू होतं. ते त्या ठिकाणी स्वतः बलराम आलेले पाहिल्यानंतर त्या ठिकाणचे सगळेच जण आपल्या आसनावरून उठले आणि त्यांनी बलरामांचं स्वागत केलं. योग्यतेनुसार नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचा सन्मान केला. अभिनंद यथा न्यायम प्रणम्योत्थाय चार्चयन. आणि त्यांना असं दिसलं, बलरामांना असं दिसलं की सगळेजण उठले पण एक माणूस मात्र उठला नाही. आता तो कोण होता हे फार महत्त्वाचं आहे. सोर्चितस्स परिवार कृतासन परिग्रहा रोमहर्षणम आसीनम महर्षे शिष्यम ऐक्षत. रोमहर्षण जे आहेत, जे व्यासांचे शिष्य आहेत, ते मात्र आपल्या आसनावरून उठले नाहीत. कारण रोमहर्षण सूतजी, रोमहर्षण जे त्या ठिकाणी ते सत्रामध्ये त्यांचं प्रवचन, त्यांचं उद्बोधन, ते सगळे गोष्टी पारमार्थिक सगळा उपदेश ते करत होते आणि सगळे 88,000 ऋषी त्या नैमिषारण्यामध्ये बसलेले होते. एवढे 88,000 ऋषी उठून उभे राहिले, त्यांनी बलरामांचं स्वागत केलं, पण रोमहर्षण मात्र जागचे हल्ले नाहीत. अध्यासीनम चतान विप्राश चुकोपदीक्ष माधव. आता हाय आपल्या जागेवरून हल्ले नाही हे पाहून बलरामांना क्रोध आला. त्यांनी बसल्या जागेवरून हातसुद्धा जोडले नाहीत. हीच कथा आपल्याला सतीच्या आख्यानामध्ये 4थ्या स्कंदामध्ये पाहायला मिळाली की त्या ठिकाणी भगवान शिव यांनी त्यांचं स्वागतसुद्धा केलं नाही. दक्ष प्रजापती आल्यानंतर सगळे उभे राहिले, पण हे मात्र उभे राहिले नाही, कारण हे आपल्या ध्यानामध्येच होते. त्यामुळे बलरामांना क्रोध आला. कस्मादसा विमान विप्रान अध्यास्ते प्रतिलोमचः. आता अजून एक, आता क्रोध आल्यावर समोरच्या माणसाचं सगळंच काही आठवतं माणसाला, तसं या ठिकाणी त्या बलरामांना आठवलं. आता बलराम म्हणजे लक्षात घ्या, हे सुद्धा भगवंताचे अवतार आहेत. आणि आता हा स्वतःला, रोमहर्षण जो आहे तो स्वतःला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ समजतो. उच्चासनावर हा बसलेला आहे. क्षत्रियापासून ब्राह्मण स्त्रीला झालेला म्हणजे प्रतिलोम विवाह त्याला म्हणतात. प्रतिलोम विवाह की ब्राह्मण स्त्री आहे आणि पिता क्षत्रिय आहे, त्यापासून झालेलं संतान म्हणजे रोमहर्षण आहे. म्हणजे त्याला सूत म्हणतो आपण, खालच्या जातीचं असं समजलं जातं. आणि ते स्वतःला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ समजतात, म्हणून ब्राह्मण उभे राहिले पण हा उभा राहिला नाही, असा युक्तिवाद यांच्या मनामध्ये आला. आणि हा फार मोठा पातकी आहे आणि हा अविवेकी आहे आणि मृत्यूदंडास हा पात्र आहे. आता त्याच्याबद्दल सांगतात, ऋषेर भगवतो भूत्वा शिष्योदित्य बहुनीच. भगवान व्यासांनी जी काही सगळी रचना केली, ती रचना 4 वेदसुद्धा आहेत. ते 4 वेद पैल, जैमिनी या सगळ्यांना वाटून दिले आणि त्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि आपल्या शिष्यांना ते वेद शिकवले. आणि या रोमहर्षण हे सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि रोमहर्षणांना त्यांनी काय दिलं तर इतिहास, पुराण आणि धर्मशास्त्र. इतिहास म्हणजे महाभारत, पुराण आहे आणि धर्मशास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी यांच्याकडे दिलं रोमहर्षणाला. स्वेतिहास पुराणाने धर्मशास्त्र आणि सर्वशः. पण हा स्वतःला पंडित समजतो रोमहर्षण. त्याच्यामुळे याच्या ठिकाणी गर्व आहे.
आणि व्यर्थ हा स्वतःलाच पंडित समजतो, हे त्याचं केवळ सोंग आहे. आता एक एक त्या रोमहर्षणाच्या बद्दलचा कुविचार बलरामांच्या मनात येत गेला. एतदर्थे हि लोकेस्मिन् अवतारो मया कृतः वध्या मे धर्मध्वजे नसते ती पातकीनो अधिका. हा पातकी आहे आणि अशा पातकांचा नाश करण्यासाठीच माझा अवतार झाला आहे. असं या ठिकाणी मी या जगामध्ये अवतार घेतला आहे असं बलराम या ठिकाणी म्हणतात. एतात उक्त्वा भगवान निवृत्तो सद्वदादपी. आता त्याला मारणं हेच माझं कर्तव्य आहे, इथपर्यंत झालं. आणि आता बलराम थोडंसं पुन्हा आपल्या धार्मिक दृष्टीने म्हणतात की मी तीर्थयात्रेमध्ये आहे आणि तीर्थयात्रेमध्ये असताना कोणाचाही वध करू नये, शस्त्राने वध करू नये, हे एक त्याच्यातला नियम आहे. किंवा कोणावरही विनाकारण क्रोध करू नये असं पण म्हणलेलं आहे. आता क्रोध करू नये असं म्हणलं असताना सुद्धा मग आता काय करावं असं आलं. भविष्यात तत्कुशाग्रेण करस्थेना अहत प्रभू. आहनत म्हणजे त्यांनी एक कुशाग्र, कुश नावाचे वनस्पती आहे, जे आपण 10 प्रकारचे कुश, काश, कुमुद, गौतमी या सगळ्यांची नावं गुरुचरित्रामध्ये एकाच अध्यायामध्ये पूर्ण नावं दिलेली आहेत. त्यापैकी एक दर्भ घेतला आणि त्या दर्भाच्या टोकाने ते दर्भ फेकून मारलं आणि त्यामुळे या रोमहर्षणाचा मृत्यू झाला. हा आहे ती वादिना सर्वे मुनयः खिन्न मानसा. आता सगळेजण त्या ठिकाणी पारमार्थिक चर्चा एखाद्या ग्रंथावरचं उद्बोधन ऐकण्यासाठी म्हणून श्रवणासाठी बसलेले होते आणि त्या ठिकाणी जो मुख्य वक्ता आहे त्याचाच वध झाला आहे आणि बलरामाने तो केला आहे. ज्या बलरामांचं आपण आत्ताच एवढं मोठं स्वागत केलं, पण त्यांनी आता आपल्याच आचार्यांना मारलेलं आहे हे पाहिलं आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. हा आहे ती वादिना. उचुः संकर्षणम देवस धर्मस्ते कृत प्रभू. हा आपण मोठा अधर्म केला असे सगळे त्या ठिकाणी उपस्थित ब्राह्मण म्हणू लागले. आता हे म्हणतात अस्य ब्रह्मासनम दत्तम अस्माभिर यदुनंदन. उपस्थित असणारे मोठमोठे ऋषी आणि ब्राह्मण म्हणतात की या रोमहर्षणांना आम्हीच हे ब्रह्मासन दिलं होतं, उच्च आसन दिलं होतं आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टामधून सुद्धा त्यांना आम्ही मुक्त ठेवलं होतं. पण आता अजाणतेपणाने का होईना त्यांचा वध झाला. ही ब्रह्महत्याच आपणाकडून घडलेली आहे. आपण जसं आपण म्हणतो रामनामावली किंवा त्याच्या आधी आपण म्हणतो निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कुर्म रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, नरहरी रूप जय जय राम, वामन रूप जय जय राम, भार्गव रूप जय जय राम आणि रामकृष्ण रूप जय जय राम. रामकृष्ण म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण यासुद्धा भगवंताचेच अवतार आहेत आणि अवताराकडून झालेली ही ब्रह्महत्या आहे. आता ते सगळे लोक म्हणतात आपण योगेश्वर आहात, त्यामुळे वेदसुद्धा आपल्या आज्ञेच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि आपला हा अवतार आहे आणि लोकांना पवित्र करण्यासाठी हा अवतार आहे आणि त्यामुळे आणि तरी हे ब्रह्महत्या आपल्याकडून घडलेली आहे. काहीतरी भगवंताची योजना यामध्ये असावी. पण ब्रह्महत्या जी घडली त्याचं प्रायश्चित्त मात्र आपल्याला घेतलं पाहिजे. आता आपण पाहतो अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. एखादी कार भरदेव वेगाने येते आणि ती कोणी 2-4 माणसांना ती मारून पुढे जाते. पण त्या कारचा जेव्हा शोध घेतात तेव्हा लक्षात येईल कुठेतरी मोठ्या माणसाचे VIP आहे. मग कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्यावर FIR होत नाही. हे जे आहे आजचं जे आहे तर त्या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा असं झालं की आता बलराम असं म्हणतात की माझ्याकडून हा वध झाला हे बरोबर आहे. करिष्ये वध निर्वेशम लोकानुग्रह काम्यया. लोकांपुढे आदर्श ठेवण्यासाठी या ब्रह्महत्येचं पाप प्रायश्चित्त मी घेतलंच पाहिजे, कारण तो एक आदर्श ठरणार आहे. यद्यद आचरते श्रेष्ठस्तत्तद्दैवे तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. त्यामुळे प्रथम श्रेणीचं जे प्रायश्चित्त असेल ते मला तुम्ही सांगावं असं त्या उपस्थित ब्राह्मणांना ही विनंती करतात. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या रोमहर्षणाला
दीर्घायुष्य मिळावं, बळ, इंद्रियशक्ती मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा सांगा, मी हे त्यांना द्यायला तयार आहे. आता ते मृत आहेत ही गोष्ट खरं आहे, त्याचं प्रायश्चित्त मी घेणार आहे, पण तुमचं कोणाचंच त्यामधलं नुकसान पारमार्थिक दृष्टीने होऊ नये म्हणून मी हे प्रायश्चित्त घेत आहे. तेव्हा सगळे ऋषी म्हणतात, अस्त्रस्य तव वीर्यस्य मृत्योर अस्माकं एवच. ज्या योगे आपले शस्त्र पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही असं काहीतरी वरदान तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस बलराम म्हणतात, आत्मा वै पुत्र उत्पन्न. आपण म्हणतो आत्मा वै पुत्रात जायते. वडिलांचा आत्मा हाच पुत्रामध्ये गेल्यामुळे तो पुत्र आता वडिलांचा कार्यभाग करत आहे. म्हणजे आपली परंपरा आपण टिकवून ठेवतो. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. समर्थांची परंपरा आपण पाहतो 24व्या पिढीपर्यंत समर्थांच्यापर्यंत आलेली आहे. ती आजही टिकून आहेत. आपल्या सज्जनगडावर असणारे सगळे स्वामी जे आहेत ते अधिकारी आहेत, ते समर्थांच्या वंशातले आहेत, ते परंपरा टिकवून आहेत आणि म्हणून रामदासी संप्रदाय आजही टिकून आहे. त्यामुळे रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र तोच आपल्याला आता कथा सांगेल असं बलराम म्हणतात. म्हणजे या श्रीमद भागवतामध्ये या दशमस्कंदापर्यंत सूत शौनक संवाद नैमिषारण्यामध्ये झालेला आहे. त्यामध्ये सूतजी हा जो शब्द आहे तो सूतजी कोणासाठी आहे तर तो या रोमहर्षणासाठी आहे. आता या दशमस्कंदाच्या या 78व्या अध्यायामध्ये ज्या बलरामाने रोमहर्षणाचा वध केला आहे, ब्रह्महत्या त्यांना घडलेली आहे, ते आता रोमहर्षण या ठिकाणी संपले आणि आता त्या बलरामाच्या आशीर्वादाने त्या रोमहर्षणाचा पुत्र असणारे उग्रश्रवा. उग्रश्रवा याचा अर्थ श्रवा म्हणजे श्रवण, ज्याच्याकडून उग्र म्हणजे अगदी एकाग्रतेने श्रवण घडलेले आहे असे उग्रश्रवा, त्यांना पुन्हा आता सूतजी हे नाव प्राप्त झालं. आता यापुढे श्रीमद भागवतामध्ये आणि नैमिषारण्याच्या संदर्भात असणाऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये आपण पाहाल तर तेव्हा त्या ठिकाणी असतं की सूतजींना प्रश्न विचारला शौनकादी ऋषींनी. 88,000 ऋषी, त्यांचे प्रमुख असणारे शौनक ऋषी. शौनक ऋषी सगळे प्रश्न या ऋषींच्या वतीने विचारतात आणि सूतजी त्या प्रश्नाचं उत्तर त्या स्तोत्राच्या सुरुवातीलाच देतात आणि सगळ्यांना ते ब्रह्मसत्र जे आहे हजारो वर्ष चालणारं ते त्या नैमिषारण्यामध्ये सुरू असतं. म्हणून आत्मा वै पुत्र उत्पन्न इति वेदानुशासनम तस्मादस्य भवेद वक्ता आयुर इंद्रिय सत्वान. त्यामुळे आत्माच पुत्ररूपाने असल्यामुळे या उग्रश्रवा म्हणजे सूतजी यांना मी हा सगळा अधिकार देतो. दीर्घायुष्य त्यांना प्राप्त हो, इंद्रियाची शक्ती मिळो आणि ब्रह्म प्राप्त हो, बल प्राप्त हो. किंव कामो मुनिश्रेष्ठा वृताः कर्वाण्यथ अजानस्त्वप अपिचितिम यथा मे चिंतत्या बुधाः. अजानतपणाने माझ्या हातून हा अपराध घडला आहे, त्याचं प्रायश्चित्त मी काय घ्यावं हे मला आपण सांगावं, कारण आपण सगळे ज्ञानी आहात. बलरामांचा हा मोठेपणा आहे आणि ते अगदी हात जोडून सगळ्या ऋषींना म्हणतात की तुम्ही आता मी काय प्रायश्चित्त घ्यावं हे सांगा. आता ऋषी आपली व्यथा सांगतात. ते म्हणतात ऋषी हा उचूह इल्वलस्य सुतो घोरो बलवलो नाम दानवः. इल्वल नावाचा दानव, त्याचा पुत्र आहे, त्याचं नाव बलवल आहे. हा इल्वल आणि त्याचा पुत्र बलवल हे दोघेही ज्या ठिकाणी आमचं असं सगळं सत्र चालू असतं, आध्यात्मिक सत्र चालू असतं, दीर्घकाळ चालणारं सत्र चालू असतं, त्या ठिकाणी येऊन एखादा यज्ञ सुरू असेल त्या यज्ञाच्या ठिकाणी येऊन हे भयंकर दानव जे आहेत त्या ठिकाणी उत्पात माजतात. आणि प्रत्येक पर्वकाळ म्हणजे पौर्णिमेचा दिवस असो, अमावास्येचा असो, एखाद्या कथाची समाप्ती असो, जो महत्त्वाचा दिवस असतो त्या ठिकाणी तम पापम जही दाशार्ह तन्न शुश्रूषणम परम हे त्या ठिकाणी येतात आणि काय करतात तर पूय शोणित विणमूत्र सुरामांस अभिवर्षिणम. ते त्या ठिकाणी येऊन रक्त, विष्ठा, मूत्र, दारू, मांस हे त्या ठिकाणी टाकतात. म्हणजे आमच्या सगळ्या त्या सत्रामध्ये हे सगळं अपवित्र गोष्टी त्या ठिकाणी आणून टाकतात. त्यामुळे आमच्या सगळ्या या
म्हणजे जी काही साधना आमची चालू असते, व्रत चालू असतं, वैकल्य चालू असतं, त्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि त्याला जर तुम्ही आवरलं, त्या पाप्याला जर तुम्ही मारलं, तर या ब्रह्महत्येच्या पापातून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्याकडून आमची ही फार मोठी सेवा होईल, असं सगळे ऋषी बलरामांना या ठिकाणी सांगत आहेत. आणि ततश्च भारतं वर्षं परित्य सुसमाहितः चत्वारी चरित्वा मांसास तीर्थस्नाही विशुद्धसे. आणि मग म्हणतात की आता तुम्ही यानंतर 12 वर्ष एकाग्रचित्ताने अनेक तीर्थामध्ये भ्रमण करावं, संपूर्ण भारतवर्षामध्ये भ्रमण करावं आणि भारतवर्षाची प्रदक्षिणा करावी, असं ऋषी मुनी बलरामांना सांगतात. आणि त्यामुळे या ब्रह्महत्येच्या पापापासून आपण मुक्त व्हाल किंवा शुद्ध व्हाल असं सांगतात. आणि मग पुढे याच बलरामाने ऋषीने सांगितल्याप्रमाणे जो या ठिकाणी अरिष्ट आणत होता त्या बलवलाचा उद्धार केलेला आहे. बलवल उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा काय होती, हा भाग जो आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे बलदेवचरित्रे बल्वलवधो उपक्रमो नाम 8सप्ततितमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. श्रीराम. छान झालं. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. आणि ते मोबाईलवर तुम्ही हे पाठवत का सध्या भागवत